तर ऐका ना ताईंनो, आज येणार होती आमच्या घरी आमची छकू. छकू म्हणजे कोण? छकू म्हणजे माझ्या पाठची बहीण आणि स्वातीपेक्षा तिची मोठी बहीण म्हणजे माझी 2 नंबरची बहीण. तर ती येणार होती आणि तिच्या येण्याच्या खुशीमध्ये आज मी मस्त अशी ही चमचमीत डाळ तडक्याची डाळ पालक अशी बनवलेली आहे. तर ही याचा डिटेल व्हिडिओ आपल्या मोठ्या व्लॉगमध्ये येणारच आहे. खाली लिंक आहे, त्याच्यावरती टच केलं की तुम्हाला आजचा मोठा व्लॉग नक्की दिसेल. तर ह्याच भाजीकडे पाहिल्याच्या नंतर कुणाकुणाच्या काय फिलिंग्स आहेत ते नक्कीच सांगा. लहानपणी ही भाजी खाण्यासाठी अगदी 10 ते 15 किलोमीटर आजोळी मी जायचे आणि बहीण आली, थंडी खूप वाजली होती, काकडलेली होती, पांघरून घेऊन बसली आणि आज ना सकाळ सकाळ दारात एक हाक आली. तर ती हाक एका वर्षाने डायरेक्ट पुढच्या वर्षी संक्रांतीच्या अगोदरच तो आवाज कानावरती पडतो. तो म्हणजे ह्या बाबांचा मोठ्याने आवाज देतात, या की बाहेर. तर मग बाहेर जाऊन पाहतं तर काय, तर हे बाबा आहेत. आमच्या गावामध्ये ही अशी प्रथा आहे की संक्रांतीचं जे सुगडं असतं ते कोणी बाजारातून आणत नाही. शक्यतो हे बाबा खूप वर्षापासून, गेल्या कित्येक वर्षापासून घरोघरी जाऊन देतात. हे कुंभार आहेत आणि स्वतःच्या घरी बनवून हे प्रत्येक घरी संक्रांतीच्या अगोदर 8 दिवस हे प्रत्येक घरोघरी वाटायला सुरुवात करतात आणि स्वतःच्या हाताने खूप प्रेमाने हे बाबा सुगडं बनवून आणायचे. आता पूर्वी हे सुगडं धान्यावरती वाटायचे, म्हणजे प्रत्येक घरात हे सुगडं द्यायचं आणि संक्रांती झाल्याच्या नंतर धान्य गोळा करायचं. पण आता तसं राहिलेलं नाहीये, खूप साऱ्या प्रथा बदलल्यात आणि बाबाच्या यांच्या खूप जुन्या अशा गप्पा इथे चालल्या होत्या, कारण बाबांचे ते मित्र आहेत आणि त्यांच्या गप्पा ऐकायला मलाही फार चांगलं वाटत होतं. तर याचा मोठा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिकडे जाऊन नक्की व्हिजिट करा. बाय बाय.